आता तर रस्त्याला हिंडाया पण भीती वाटय, काय करायचं ना काय नाही। मी तर बेस्ट चालवत आहे गाडी, पण एखादं मंगारचे आणून ठोकल तर काय करायचा। माझी गाडी तर मी चालव, पण समोरचा गाडी कसा चालवय, तो आडझोड चालवय का सांभाळून चालवय ते तर आपल्याला माहित नाही ना। त्याच्यामुळं आजच्या परिस्थितीत गाडी चालवाया पण विचार करून चालवा लागय। जोहार, जय आदिवासी मित्रांनो, मी अरविंद बेंडगा। आजचा विषय फार जीवाला लागाय तसा आहे, महत्त्वाचा आहे। आपले आदिवासी भागात आताची जी बारीक बारीक पोरा हा 15-17 वर्षाची पोरा हा ती मोठ्या मोठ्या स्पोर्ट गाड्या म्हणजे 2 व्हीलर बाईक हिंडवत हा ना, आडजोड हिंडवत हा नाही, ती पाय लायसन्स नाही, हेल्मेट घालत नाही, नियम पाळत, टिबलची 4-4 जण 5-5 जण गाडीवर जागा नाही तरी टायरावरही पोरा बसून ना गाड्या हिंडवत हा ना, तिला स्पीडवर तर कंट्रोलच नाही। जसा काय माझ्यासारखा कोणीच गाडी चालवय नाही, मीच तो रायडर, माझ्यासारखा कोणीच गाडी चालवू शकत नाही, ड्रायव्हर नाही असा तिला वाटय ना। मग अपघात होय। आता पालघर जिल्ह्यात नांगला तर या आपले आदिवासी समाजाचंच बरंच तरुण पोराचं अपघात आहेत। कोणाचं अपघात होऊन हातपाय मोडात, तर कोणाचा जीवच जाय, तर कोणाचे घराचा आधार रहाय तोच निघून जाय ना। या अपघातात जास्तीत जास्त जी पोरा हा ती आपल्या आदिवासी समाजाची पोरा, ती पण 9 तरुण पोराचाच अपघात होय असं आपल्याला दिसून येईल। असा नाही काय एखादा बेस माणूस हळूहळू गाडी चालवाय त्याचा अपघात नाही आहे। आपली मान्य करू का एखादा चुकून हळूहळू हिंडत हवा त्याचा अपघात होयाचा तर होऊन जाय, पण तरी आताची आपल्या ग्रामीण भागाची पोरा स्वतःला रायडर समजून स्टंटबाजी करत एक चाकावर गाडी हिंडवून दाखवती, गाडीवर उभं राहून गाडी चालवती ना। नियम तर कोणी पाळलंच नाही। 100 पोरा हवी तर 100चे फक्त 5 ते 10 पोराही लायसन काढे रहाय ना, बाकी चिल्लर तर लायसन काय रहाय, PUC काय रहाय, इन्शुरन्स काय रहाय हे पण माहित नाही। अशी परिस्थिती आपल्या आदिवासी ग्रामीण भागाचे तरुण पोराची नांगाया मिलय। असे पोराला समजवा जासी तर तुझे बासचा काय जाय, मी माझे खिशाच्या पैशाचा पेट्रोल टाकय, माझी गाडी मी पेट्रोल टाकय, मी हिंडवय, मी कसा पण हिंडवय, तुला काय करायचा असा प्रत्युत्तर ये। त्याच्यामुळं असीला कोणी समजवायचा पण प्रयत्न करे नाही ना, असीला समज द्यायचा पण कोणी प्रयत्न करे नाही। आता काही दिवसा पायसी आपले पालघर ग्रामीण भागात जी 9 तरुण पोरा हा तिचा अपघात होण्याचा प्रकार फार मोठ्या प्रमाणात घडत होता। या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने असे स्टंटबाजी करणारे 9 तरुण गाडी चालवणारे पोरावर कारवाई करायला सुरुवात केली। 15 ऑगस्टच्या दिवसाला भरपूर असं रायडर आपल्या ग्रामीण भागाचं बारीक बारीक पोरा गाड्या घेऊन सुसाट हिंडत होतं, आडझोड हिंडत होतं, सायलेशन लावून ना मोठा मोठा आवाज करत हिंडत होतं। असीला पकडून पोलीस प्रशासनाने तीवर योग्य ती कारवाई करायला सुरुवात केली आहे। कुठंतरी अपघात कमी झाला पाहिजे याच्यासाठी प्रशासन त्याच्या पद्धतीने कारवाई करत आहे, प्रयत्न करत आहे। काय बारीक पोरा तुम्ही गाडी नको चालवू, 18 वर्ष पूर्ण झाल्यावर लायसन्स काढा, गाडी चालवताना नियम पाळा, पण आपल्याकडची पोरा ऐकाया काही तयारच नाही। तुझा काय जाय, मी माझी गाडी हिंडवय, तुम्हाला काय करायचा असे उत्तरा देत। अशी काही पोरा मग शेवटी कोणाचा ऐकत नाही ना, अपघात होऊन जीव गमवत, नाही तर हातपाय मोडून ना रडत बसत। तिला तर काही नाही आठवय, पण तिचे ॲस बापाशी ओढ ते पोरासाठी हाल करत, काही झाला तर दवाखान्याच्या चक्कर कापत, पैसा नाही राहत तरी उष्णपासणं करून आपले पोराला वाचवायचा बरा करायचा प्रयत्न करत, पण पोराला त्याच्या आईस बाबाचा काहीच लेना देना नाही। अशी परिस्थिती आहे का काय असा जाणवायला लागला आहे। मित्रांनो, कुठेतरी आपल्या ग्रामीण भागाचं जे काही अपघात हा ते थांबलं पाहिजेत। आपल्या घराचा पोरा
गाडी चालवत हवा तर त्याला गाडी हलू हलू चालवाया सांगा। जिथं हायवे असेल, जिथं तुम्हाला 60-70च्या स्पीडनी गाडी कंट्रोल करता येईल तिथं गाडी चालवा। पण आपल्याकडची काही पोरा गावाचा रस्ता, खेड्याचा रस्ता वा त्याला पण 80-100 पार गाडी हिंडवती ना। आवाज तर मोठा विमानाचा जसा करून हिंडवती ना। मधीच बैल आला, बकरा आला, कोंबडा आला, नाही तर एखाद माणूस आला तर त्याला ठोकून स्वतःहून मरती ना। ते कोंबड्या बकऱ्या माणसालाहून ठोकून मारून टाकती। अशी परिस्थिती आपले ग्रामीण भागात करून ठेवली आहे। आता तर रस्त्याला हिंडाया पण भीती वाटय, काय करायचं ना काय नाही। मी तर बेस्ट चालवत आहे गाडी, पण एखाद जण मंघारचे आणून ठोकल तर काय करायचा। माझी गाडी तर मी चालव, पण समोरचा गाडी कसा चालवय, तो आडझोड चालवय का सांभाळून चालवय ते तर आपल्याला माहीत नाही ना। त्याच्यामुळं आजच्या परिस्थितीत गाडी चालवाया पण विचार करून चालवा लागय, अशी परिस्थिती ग्रामीण भागात आहे। तर आता तुम्ही पण अजून पण तुम्ही तुमचे गाडी चालवायचा लायसन नाही काढलेलं वा, तो 4 व्हीलर गाडी चालवत हो नाही तर 2 व्हीलर लायसन काढाया काय फार पैसे नाही लागत। 2000 ते 5-7 हजारात तुम्ही 2 व्हीलर 4 व्हीलर लायसन काढून घ्याल। लायसन काढण्याचा फायदा काय, तुम्ही कुठं पण बाहेर गेलं तर तुम्हाला पोलीस पकडती, तुझ्याकडं लायसन्स आहे काय, लायसन्समध्ये गाडी चालवायचा परवाना, म्हणजे आपल्याला भारत सरकार कडून तू या भारतात गाडी चालवू शकस असा तो परवाना रहाय। तो परवाना आपली काढून घेतला पाहिजे। पण आपले ग्रामीण भागात विचार केला तर लायसन तर कोणी काढायचा नाव पण घे नाही ना। मग अपघात होत, ॲक्सिडेंट होत ना, नंतर इन्शुरन्स क्लेम कराया लायसन्स गवसत, पण ते माणसाचा लायसन्सच नाही रहाय, गाडीचा इन्शुरन्सच करेल नाही रहाय तर इन्शुरन्स क्लेम कसा खोल ना। अशा घटना आपल्या ग्रामीण भागात नांगाया मिळत। या सगळ्या गोष्टी फार धोकादायक, फार गंभीर हा। या सगळ्या गोष्टीचा अनुभव तुम्हाला पण इथे लवा। तुम्हाला या सगळ्या विषयावर काय वाटय, तुमच्या प्रतिक्रिया काय हा, नेमका काय केला पाहिजे त्या कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडला हवा तर लाईक करा। फक्त व्हिडिओ तुम्हीच नको सांगू, तुमच्या मित्राला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या परिवाराला यो व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमचा कुटुंबाचा एखादा पोर यो व्हिडिओ नांगून जागृत होईल, त्याचा उंदी अपघात होण्यापासून बचल ना, तुमचा कुटुंब सुरक्षित राहील। तर व्हिडिओला परत एकदा जाता जाता लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। मिलू परत असेच एखादे सामाजिक व्हिडिओ। तावरी अखिल अरविंद बेंगाचा नमस्कार, जोहार, जय आदिवासी।